आज मी बनवणार आहे अक्षय तृतीया विशेष आंब्याची पुरणपोळी आणि थाळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, 2 वाटी रवा, साखर, मीठ, तूप, हळद, विलायची पूड, जायफळ आणि 2 आंबे घेतलेले आहेत। तर आंबे स्वच्छ धुवून बारीक असे कट करून घ्यायचे। कट करून झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये रस करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही क्यूब केलेले आहेत। क्यूब करून मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहे। आंब्याचा रस आपला तयार आहे। इथे एका कढईमध्ये मी 4 चमचे तूप घालून रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। रव्याला सतत मिक्स करायचा आहे। आता याच्यामध्ये आपण आंब्याचा रस घालून घेऊ। हे मिश्रण सतत मिक्स करत राहायचे। आता याच्यामध्ये साखर घालून घेऊ। या मिश्रणाला 5 मिनिटं झाकून ठेवू। 5 मिनिटं झालेले आहेत। आता याच्यामध्ये विलायची पूड आणि थोडंसं जायफळ घालून मिक्स करून घेऊ। हे मिश्रण तयार आहे। आता पीठ मळायला घेऊ। गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, थोडी हळद घालून पीठ मळून घ्यायचंय। बघा थोडं थोडं पाणी ऍड करून मी पीठ मळून घेत आहे। पीठ मळताना घट्टही नाही आणि थोडं पातळही नाही करायचं। तूप किंवा तेल लावून थोडंसं 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता आपण पोळी बनवायला घेऊ। आंब्याचं मिश्रण बनवलं आहे, त्याचा एक गोळा करून गव्हाच्या पिठाचा गोळा बनवायचा आहे आणि त्यामध्ये मिश्रण घालून गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना असे हलक्या हाताने लाटायचे आहे, म्हणजे ती फुटणार नाही। पोळी लाटून झालेली आहे। आता तव्याला तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। तसेच तर आपली पोळी दोन्ही साईडनी मस्त तूप किंवा तेल लावून भाजायची आहे। बघू शकता एकदम छान अशी पोळी झालेली आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा। एकदम छान अशी आंब्याची पोळी आपली फुगलेली आहे आणि तयारही आहे। इथे मी एका ताटामध्ये आंब्याचा शिरा, डाळ भात, श्रीखंड पुरी, दूध, आमरस आणि आंब्याची पोळी, तसेच पापड, कुरडई, आपली थाळी ही तयार आहे। अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा।